ज्याच्या हृदयामध्ये कृष्ण प्रकट होतो तो साधक देहावर न राहता विदेश स्थितीमध्ये जातो. मग असा देवांचा देव ज्ञानोबराय म्हणतात हाडामासाचा आशय काय. देव कसा आहे. तो चरणाविन चाले, वाचे विन बोले, अंगाविन डोले, सर्वभूती. तो नेत्राविन पाहतो, कर्णाविन ऐकतो आणि जिभेविन चाकतो सर्वरस. जो देव आहे ना महाराज, त्याला पाय नाही तरी तो चालतो, ज्याला डोळे नाही तरी तो पाहतो, ज्याला जिव्हा नाहीये तरी तो तिचा स्वाद घेतो. मग असा जो देव आहे त्या देवांच्या देवाला जाण्यासाठी सर्व संतांचा परमार्थ आहे. आणि तो देव तो कारण समजून सांगण्यासाठी तुकोबारे म्हणतो मी पुन्हा पुन्हा येईल. आपलं झालंय काय. मंदिर दिसलं का पडपाया, ज्ञानेश्वरी दिसलं का पडपाया, संतांच्या प्रतिमा दिसल्या का. आमच्या बाबा लोक संत जास्त झाले आता. मंदिर दिसलं का पडपाया, गुरुद्वार दिसलं का पडपाया, संतदाय साहित्य दिसलं का पडपाया, संतांच्या प्रतिमा दिसल्या का पडपाया. हळद कुंकू वाहून वाहून आणि तांदूळ टाकून टाकून संत साहित्य खराब करू नका. नारदाच्या गादीवरून तुमच्या पाया पडतो. त्या ग्रंथात काय लिहिलंय ते जगायला शिका. मग कृष्ण नाही अशी जागा नाही. कृष्ण तुमच्या हृदयामध्ये आहे. पण कृष्णाला जाणण्यासाठी समर्थ सद्गुरूची संगत करावी लागेल. तुकोबाराच्या जीवनामध्ये बाबांची चैतन्य आले आणि बाबांची चैतन्य आल्यानंतर त्यांनी सांगितलं देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. देव पाहावयास गेलो ते देवच होऊन ठेलो. महाराज त्यांनी ज्यांनी देव पाहिला, अनुभवला, ज्याला अनुभव आला तो स्थितप्रज्ञ होतो. काय होतो. शिंदे महाराज माळकरी होऊन 50 वर्ष झाली. स्वभाव तसाच. शिंदे महाराज सांगतो, तुमचं नाही. तुमचा सांगणं इतका मी मोठा नाही. ज्ञानोबाने म्हणतात साधकानं, वारकऱ्यानं, वैष्णवानं स्थितप्रज्ञ झालं पाहिजे. असं सागरासारखं. जास्त सुख भोगत असेल तर सुखामध्ये वाहून जाऊ नका. अनेक संकट आले तर खच्चीकरण होऊ देऊ नका. किती जरी नद्या एकत्र आल्या तरी सागर आपली मर्यादा सोडत नाही. तसं साधकानं कसं राहिलं पाहिजे. स्थितप्रज्ञ झालं पाहिजे. सुख दुःख समान सकळ आणि सोनं खरेदी केलं ना. ए काही मंडळी, एक बारकाईने माझा शब्द एवढा घरी घेऊन जाणं विचार करा. घरी गेल्यानंतर सोन्यामध्ये सुख असतं तर सोनाराने पैसे घेऊन सोनं विकलं असतं नाही. ज्याला कळलं तो भाग्यवान, ज्याला कळलं नाही अर्धा तास थांबा. सोन कशात आहे महाराज. अहो दत्तात्रयाने यदुराजाला विचारलं. राजा तू म्हणतोय मी चक्रवर्ती राजा आहे पण माझं शरीर रोगाने भरलेलं आहे. आणि तो म्हणतोय साधू महात्मे तुम्ही फार आनंदी दिसता, तुमच्याकडे एक लंगोटीने एक कमंडळ आहे. अरे राजा म्हणला ऐक मी सुखी का आहे. तू नश्वर जगाकडे मन लावून बघतो आणि त्याच्यामध्ये तुझं मन गुंतवतं. हे नश्वर आहे, हे आज येतं उद्या नाही. मला कळलंय खोटं आहे. मग मी काय करतो, या नश्वर जगामध्ये माझं मन केंद्रित करत नाही. मी त्याच्यातून मन काढतो आणि दृष्ट्यामध्ये केंद्रित करतो. तुझं हे तुझं पाशी हे सगळं सर्व सुखाचा आगर तुमच्या जवळ आहे. कृष्ण याच गोकुळामध्ये राहतो. पण कृष्णाला जाणण्यासाठी महात्मा आमच्या जीवनामध्ये यावा. आणि 7 वर्षाच्या मुक्ताबाईच्या जीवनामध्ये महात्मा आला आणि मग ती म्हणते हे देवा अरे सोड हरी पदर
ज्ञानेश्वर महाराज सख्खे भाऊ आहेत. घरी गेल्यानंतर मुक्ताबाई सनदमध्ये बघा, मुक्ताबाईनं सांगितलं माझे सख्खे भाऊ ज्ञानेश्वर महाराज मला चौकात भेटले. जिथं 4 रस्ते एकत्र येतात त्याला चौक म्हणतात. आणि ज्या चौकामध्ये संत बसलेला असतात त्या चौकाला संतांच्या स्वानुभवाचं चौक म्हणतात. संत स्वानुभवाच्या चौकामध्ये असतात, त्यांच्याकडे स्वयंभू देवाचा अनुभव आहे. सगळीकडे भक्ती मार्ग चालू आहे, सगळीकडे भक्ती मार्ग चालू आहे. पण कशासाठी? भगवत प्राप्तीसाठी. किती चालू आहे? जरा बोटवरती करा. भगवंताची प्राप्ती मला झाली पाहिजे, त्या सुस्वरूपाला मला जाण्याचे असा परमार्थ किती ठिकाणी चालू आहे. 7 वर्षाची मुक्ताबाई म्हणते मला गुरु भेटले चौकात. माझा धरी आला हात मला नेले एकांतात, माझी सरली रधार. हे मुक्ताबाई तुझ्या गुरुने तुला काय सांगितलं? म्हणजे माझ्या गुरुने मला सांगितलं ओ महाची गुरु हे संपूर्ण विश्वगुरु आहे. जलचर भूचर खेचर हे ओंकार स्वरूप हे विश्वगुरु आहे. आणि गुरूंचा महागुरु जो आहे ना, ओ महाची गुरु स्वमहाची शिव, या दोघांचा लागावा करीबाई. नाशिकद्वारा दृष्टी लाघव कर, पण कसं कर? नाकावर लक्ष ठेव. आणि म्हणून सज्जन माणूस नाक पाहिलं लगेच लक्षात येतं हे ओरिजिनल का डुप्लिकेट आहे. घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरीचा 2रा अध्याय वाचा. ज्ञानोबाईने सांगितलं नामधारकाचे चिन्ह जी शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती तया सोमभाव प्रतीती प्रकट होय. माझ्या गुरुने मला सांगितलं ओ महाची गुरु सोमहाची शिवा, या दोघांचा लागावा करीबाई. नाशिकद्वारा दृष्टी सोहमाशी गोष्टी रेणू भरला पाठ बोटीबाई. जो अनुच्या रूपाने तुझ्या आतमध्ये येणार तोच रेणूच्या रूपाने नटलेला आहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. आणि म्हणून साधू संत झालं त्या देवाला जाण्याचं असलं काय करा? ओळखा रे वस्तू सांगा रे कल्पना, ओळखा रे वस्तू ओळखा रे वस्तू सांगा रे कल्पना, ओळखा रे वस्तू
इकडे तिकडे शोधण्यापेक्षा कुठे शोधा. ए नरा आता बघा जरा जीव हा खरा नोही माया, पहा बुद्धी दर्पणी आत्मरवीची छाया. ए जीवा, अरे बुद्धीच्या दर्पणात पाहायशी तुझ्या आतमध्ये काय वस्तू आहे. आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, हरी आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, हरी आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, हरी आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, हरी आता हरी बाहेर हरी. हरी कोंडीले हरी, हरी कोंडीले हरी, हरी कोंडीले हरी, हरी कोंडीले हरी, आता हरी बाहेर हरी, हरी आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, हरी आता हरी बाहेर त्या हरीला जाणण्यासाठी त्याची भक्ती करण्याकरता तुकाराम मला म्हणतात मी पुन्हा पुन्हा येईल. आणि म्हणून तुकोबऱ्या 6 वेळा आले तरी अपेक्षा आहे त्या भगवंताला जाणण्यासाठी. आणि तो ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती करून देण्यासाठी मी पुन्हा पुन्हा येईल. अभंगाच्या प्रथमचा वैकुंठामध्ये काला करता येत नाही. वैकुंठामध्ये दिव्य शरीर असल्या कारणानं भूक लागण्याचा प्रश्न नाही, खाण्याचा प्रश्न येतच नाही. दिव्य शरीर असल्या कारणानं दिव्य शरीर असल्या कारणानं भूक लागत नाही. आणि भूकच जर लागत नाही तर खाण्याचा प्रश्न येत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठ कुठे महाराज? हे 14 भुवन आहे. हे भूलोक, स्वलोक, जनलोक, महालोक, तपलोक, सत्यलोक आणि सर्वात उंच त्याला म्हणतात स्वर्गलोक. त्याच्या खाली 7 तळ: अतल, वितल, सुतल, तलातल, रसतल,
महातळ आणि पातळ. सर्वात खाली एक पातळ, मध्ये येते मृत्यूलोक, वरती येते स्वर्गलोक. काला करायचा असेल एकच मृत्यूलोक आणि येण्याची शिवडी. या 14 भुवनापैकी देवाला जाण्याचं ज्ञान फक्त मानवाला आहे. इतर युनीच्या ठाई मी ते ज्ञान घातले नाही. उपजोन यापुढती येऊ काला खाऊ दे भात. वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे. न काला मी एकटा करणार नाही. तुकोबारे म्हणले एकमेका देऊमुखी. एकमेकांना द्याण्यासाठी खऱ्या अर्थानं काला तुकारामांना स्वतःला काला कळला होता. ते म्हणजे पुन्हा कशासाठी येईल त्यांना ही उणीव जाणवली. यांचा उद्धार कोण करेल. एकमेका देवमुखी आणि सुखे घालू हुंबारी. आणि तो काला समजावून सांगण्यासाठी नाना प्रयत्न संतांनी केले. आले गावोगावी फिरले आणि सांगितलं यारे यारे लहान थोर कलियुगी उद्धार हरिनामे. दातिवली गावाला काही आले काही आलेच नाही. सगळे आले गाव. मग संत म्हणला जे आले नाही ना त्यांचा विषय सोडून द्या. पण आलेत ना हलू हलू चाला कुणी कुणाशी न बोला. आता माळ घातली ना नाम धारण झालात ना आता बाकीच्यांसारखं नाही वागायचं. आता आचारसंहिता आहे. हलू हलू चाला कुणी कुणाशी न बोला. आज देतो पोट भरी जे 83,99,999 मध्ये मिळलं नाही ते या युनीमध्ये देतो आणि मुक्त करतो. फक्त काय करा हलू हलू चाला. आधी प्रेमानं सांगितलं एकमेका देऊमुखी. संतांनी सगळ्यांना मिळलं पाहिजे म्हणून आधी प्रेमानं सांगितलं. दम देऊन सांगितलं तरी कळलं नाही. शिवी देऊन सांगितलं ना ऐकते बटकीचे तरी कळलं नाही. मग उलट सांगितलं नाथाच्या घरची उलटीच भूल काटेच्या निवार वस्तीत तीन गाव दोन ओसाडी एक वसीची ना. ओ बापरे डायरेक्ट म्हणा ना वसीची ना. त्यामुळे दोन ओसाडी एक वसीची ना. म्हणजे लोकांना आपल्या बुद्धीला ताण देऊन जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत कळत नाही म्हणून आयुर्वेद शब्दांत सांगितलं तरी कळलं नाही. आणि मग कूट सांगितलं. कूट कशाला म्हणतात? ज्याचा शब्द कळतो पण अर्थ कळत नाही, अर्थ कळतो पण शब्द कळत नाही. दातुली गावासारखं सुंदर गाव होतं आणि त्या गावामध्ये एक लक्ष्मी नारायणाचं जोडपं सुंदर राहत होतं. त्याला एकुलता एक मुलगा होता. लाडाने त्या मुलाचं नाव ठेवलं पिंट्या. पण
महाराज किती संसार सुखाचा असू दे भांडायला भांडं लागणार. भांडायला लागल्यावर रुसवे फुगवे झाले. संपूर्ण दिवसभर दोघं नवरा बायको उपाशी राहिले. पण त्याची बाई बिचारी पतिव्रता होती. संध्याकाळची वेळ झाली, भांडी सुचरीपूत केली, स्वयंपाक बनवला. रात्रीचे 8 वाजले आणि ती मुलाला म्हणते स्वयंपाक बनवल्यानंतर हे पिंट्या, अरे जेवणाची वेळ झाली, जरा जेवण करून घे. आता लहान मुलाचं तुम्हाला माहिती आहे, ते अख्खा दिवस खातच राहते, त्याचा काही जेवणाचा टाइमिंग असतं का. ते म्हणते हे पिंट्या, अरे जेवणाची वेळ झाली, जरा जेवण करून घे. आतून पिंट्याची आई म्हणते, आतून पिंट्याची आई म्हणते, पिंट्या जेवणाची वेळ झाली, जरा जेवण करून घे. तिकडनं पिंट्याचा बाप म्हणतो तुला जेवायचं असेल तर तू जेवण करून घे, मला काही जेवायचं. याचा अर्थ काय हो? याचा अर्थ एकच आहे, पिंट्याच्या आईचं बोलणे पिंट्याच्या बापाला, पिंट्याच्या आईचं बोलणे पिंट्याच्या बापाला, पिंट्याच्या बापाचं बोलणे पिंट्याच्या आईला. मध्ये पिंट्या तर संतांना सांगायचं आहे आपल्याला, मध्ये एक अभंग म्हणून प्रेमाने सांगितलं, दम देऊन सांगितलं, शिवी देऊन सांगितलं, उलट सांगितलं, अद्वैत सिद्धांत सांगितलं, कुठं सांगितलं. पण सांगताना एवढंच म्हणायचं आहे, आम्ही नाना पद्धतीनं सांगू, पण याला कळलं पाहिजे. कळलं का? आणि कोणाला कळलं का महाराज? अर्जुना कोटी कोटी साधने करीता, कोटी साधने कर, कोटी, शेकडो नाही, हजार नाही, कोटी कर. कोटी कोटी साधने करिता गुरु कृपे विन सर्वथा, हे नाही कोणाच्या हाता हे जाण तत्वता विदेहा. विदेह स्थितीच्या अर्जुना, मला जर जाणायचं असेल तिथे सद्गुरूची कृपा व्हावी लागते. एरवी किती साधन कर. आणि म्हणून मंडळी संतांनी नाना पद्धतीने या जीवाला सांगितलं. उद्देश एकच आहे, एकमेका देवमुखी सगळ्यांनी भक्ती केली पाहिजे. भक्ती करून हा जीव मुक्त झाला पाहिजे, हा संतांचा अट्टास आहे. पण एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे. आणि हे बाबांनो, अरे काला इथंच करता येतो, या शरण करता येतो. काला करण्यासाठी अतिशय उत्तम योग्य जागा कुठली आहे? तुका म्हणे वाळवंट, वाळवंटामध्ये जर पेरणी केली उगवतं का? बीज वाहून केली नाही, आम्हा जन्म मरण नाही. मग या शरणामध्ये केली तर याला ज्ञान, याला चांगलं कळतं, वाईट कळतं, पाप कळतं, पुण्य कळतं. आणि म्हणून याला नक्कीच 3 प्रश्न कळले पाहिजेत. मी कुठून आलो आहे, मला करायचं का, मला जायचं कुठं. मग गुरु करावा बलकट का? 2 वर्षात कितीच कुस्ती. गुरु करावा बलकट. आमच्या सोनाने बाबा नेहमी सांगायचे गुरु करावा बलकट म्हणले. गुरु करावा बलकट, त्याचे धरावे दोन्ही मनगट, विचारावे प्रश्न 2, मी कोण आणि देव कोण. आणि ज्या दिवशी सद्गुरु तुम्हाला सांगितलं हे राजा, त्याला देव देव तू म्हणतो ना, ती देवच वस्तू तू आहे. समर्थ रामदास स्वामींना कल्याणावरती शिक्षाला सांगितलं, ऐक कल्याण आहे तीच वर्म, अरे तूच आहे स्वयं परब्रह्म. देवाला शोधून फिरू नको राजा. माय बाप तुमच्याही पाया पडून सांगतो, जास्त देवदेव करू नका. आजचे कीर्तन ऐकायचं असं तुम्हाला एवढंच ऐका, तुमच्या मंदिरामध्ये देव आहे. कोणी बनवला? कोणी उत्तर दिलं तरी चालतं मला कोणत्या ऑब्जेक्शन नाही. कोणी बोलू शकतं. मंदिरातला देव बनवला कोणी? माणसाने. आणि माणसाला बनवला कोणी? मना देवानी. मंदिरातला देव बनवला माणसाने, ना माणसाला बनवलं देवानी. मग देवानी बनवलेला देव खरा का माणसाने बनवलेला देव खरा? हा, हे ज्याला कळलं त्याला काळा कळला, नाही आयुष्यभर काला. देवाला बनवलेला देव खरा आहे का माणसाने बनवलेला देव खरा आहे महाराज? आणि म्हणून संतांचं याच्यासाठी अट्टास आहे, मंडप याच्यासाठी आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंटामध्ये काला का करायचा? वाळवंटामध्ये बीज अंकुर तयार होत नाही, लाह्यांसारखा प्रकार होतो, नष्ट होतो, पुन्हा जन्मा नाही येणे ऐसे केले. ऐशी स्थिती या शरीरामध्ये जर भक्ती केली आणि जीव शिवाचं जर ऐक्य झालं तर मनाला सनावाची आई संदे बाळा, तुला काला समजून घ्यायचं ना, कसा काला कर. एक मडकं घे, त्याच्यामध्ये दही टाक, लाया टाक, केळी टाक, दर आठवड्याला पुढेच जा. पैसुनी आसनी रे पुत्रा तुड होय मनी, चेतवी आपणा दे चेतवी कुंडलिनी. वाट चाले पश्चिम पंथे सर्व चक्र हे भेटोनी. 1000 सासे जपा आत्मा हा चिंतोनी.
हे मला जर तुला काला समजून घ्यायचा असेल तर नित्य नियमानं व्यवस्थित बसत जा. 21 मनके सरळ कर, मिरोत पर्वत करून त्रिपुट शिखरावरती लक्ष लाव, एका एका श्वासाला एक एक नामस्मरण कर. असं जर केलं तर बाला या आत्म्याचं चिंतन केलं तर काला विठाला. शिंदे महाराजांनी काय काला काला लावलंय? तुम्हाला ज्या गोष्टी ऐकायच्या आहेत ना त्या गोष्टी माझ्या गुरुच्या कृपेने माझ्याकडे भरपूर आहेत. तुमची इच्छा असेल तर 4 वाजेपर्यंत करतो. चरित्र ते उच्चारावे देवी केली गोकुळी. आमच्या लोकांना गोष्टी ऐकायच्या सवयी झाल्या. ते म्हणे कृष्ण भगवंताने 11 वर्षाचा होईपर्यंत मोकळामध्ये ज्या लीला केला ते लीलाचं म्हणून म्हणजे काल्याचं कीर्तन. कृष्ण अवतार होण्याच्या अगोदर राम अवतार आहे. नोटीला 2 बाजू असतात, कॉईनला 2 बाजू असतात, छापाने काटा. म्हणजे मला खरं सांगा, दुकानामध्ये देताना दोन्ही बाजू दाखवता का एक झाकून ठेवता? ओ तुम्ही त्या मुलाचं जाऊ द्या, तुम्हाला विचारतो. तुम्ही लई लोकांना साथ दिली, तुमचं नाव आहे सातकरी. कॉईन छापा असतो, काटा असतो. दुकानदाराला देत असताना हे भाऊ, अरे भाऊ, दुकानदाराला आपण कॉईन देत असताना दोन्ही बाजू दाखवतो का एक झाकून ठेवतो? तुमच्या दाखवलीला काय पद्धत आहे? आता ओरिजिनल काला सांगितला, आता तुम्हाला चरित्र आवडतं, चरित्र सांगतो. विठाला आमच्या तिन्ही मृदंगांसाठी एकदा टाळ्या वाजवा. कर्णा भाग्यवंतनाचे हरिकीर्तने आमच्या मगाशी रमेश बाबांनी प्रमाण दिलं सुंदर. हरिकीर्तनामध्ये नाटकाचा देवाला आनंद होतो महाराज. कर्णा भाग्यवंतनाचे हरिकीर्तने असे तरुण मंडळीला असले ना महाराज. तब्येत जरी बरोबर नसली तरी महाराजाला असं वाटतं आपण काहीतरी सांगितलं. आउटलाईन कट करतो, मेन मुद्द्याकडे येतो. कृष्ण अवतार होण्याच्या अगोदर रामराज्य होतं. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, राजस कुमार, मदनाचा पुतळा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. आले रामराज्य काय उन्यामासी, धरणी धरी पीक गाय वळल्या म्हैसी. पण देव असो, दानव असो, यक्ष असो, किंकर असो, जो जन्माला येतो त्याला जावं लागतं. तर आपण जिथं आहोत त्या लोकच नावे मृत्यूलोक. आणि मग महाराज 11,011 वर्षांत प्रभू रामचंद्रला जावं लागलं. पुरावा रामायण. प्रभू रामचंद्र हनुमंतराला बोलून घेतलं. 11,011 वर्ष झाली. वाल्मिकी ऋषीनं माझे आयुष्य मला लिहिली 11,011 वर्ष. हनुमंतराला बोलून घेतलं, मी आता जाणार आहे. माझा मुलगा कुशाला राज्यकारभार बसवा, अयोध्येचा राज्यकारभार व्यवस्थित चालवा. आणि मग प्रभू रामचंद्र शिरवी नावाच्या नदीजवळ गेले. षडचक्राचं भेदन केलं. ब्रह्मांड मार्गे ब्रह्मरंध्रातून ज्योत बाहेर काढली. विराट स्वरूपामध्ये ज्योत विलीन केली. राहिलेलं शरीर रामानं शरीर नावाच्या नदीमध्ये सोडून दिलं. रामाचं अवतार कार्य संपलं. आणि जसं रामराज्य गेलं महाराज, केशी प्रल्हादिक भौमा सुर मातले. राक्षस लोक जन्माला आली, नीतिमत्ता घसरली, मंदिरं पाडली गेली, पूजार्चा बंद झाली, स्त्रियांचे अत्याचार झाले, गाढवाचं नांगर फिरवला गेला. आणि मग महाराज भरपूर पाप झालं. आणि मग ही पृथ्वी माता ब्रह्मदेवाला घेऊन क्षीरसागराजवळ गेली. आणि क्षीरसागराजवळ गेली आणि सांगितलं, पापी ज्या भक्त दैत्य जे मातले, धरणीशी झाले ओझे त्यांचे. भरपूर पाप आता झालेला आहे. अमृत लोकांमध्ये मला सण होत नाही. आणि कृष्ण चरित्रामध्ये पहिली आकाशवाणी झाली. मंडळी, कृष्णाच्या चरित्रामध्ये 125 वर्षाच्या आयुष्यामध्ये कृष्णाच्या 3 आकाशवाण्या झाल्या. पहिली आकाशवाणी पृथ्वी माता क्षीरसागराजवळ गेली. पहिली आकाशवाणी वासुदेव देवकीचं लग्न झालं. दुसरी आकाशवाणी मायेला शिळेवरती आपटली. तिसरी आकाशवाणी झाली. कृष्ण चरित्रामध्ये 3 आकाशवाण्या. आपल्या चरित्रामध्ये किती आकाशवाण्या? चष्म्याचा नंबर वाढला. पहिली आकाशवाणी. श्रवण मशीन बिघडली. तिसरी आकाशवाणी. केस पिकल्यानं शरीर कंपायमान झालं. त्या शहाण्या माणसानं समजून जायचं, थोड्या दिवसात आपलं पुस्तक आता बंद होणार आहे. कृष्ण चरित्रामध्ये 3 आकाशवाण्या. आमच्या जीवनामध्ये आकाशवाणी आहे, पण आकाशवाणी ऐकायला आम्ही भांबवलेले आहोत. आम्ही शुद्धीवर नाही येत. पहिली आकाशवाणी झाली आकाशाची वाणी सांगत असे लोका, तळमळ मनसी धरू नका, देवकीच्या पोटी येईल भगवान.
रक्षील ब्राह्मण गाई भक्त. सगळीकडे आनंदी आनंद झाला. देव जन्माला येणार आहे, देव जन्माला येणार आहे, देव जन्माला येणार आहे. आमच्याकडे दरवर्षी कृष्ण जन्म उत्सव साजरा होतो. आमच्याकडं मुरबाड भागात दरवर्षी देव जन्माला येतो. तुमच्याकडं बोला ना बाबा, तुमच्याकडं दरवर्षी. आणि त्याचं म्हणणं काय, यदा यदा हि धर्मस्य, जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार करायला धर्माची घडी बसवण्यासाठी. आणि मग महाराज आकाशवाणी झाली, सगळ्यांना आनंद वाटला, देव येणार आहे, देव येणार आहे. तेव्हा उग्रसेन नावाचा राजा मथुरेमध्ये राज्यकारभार करत होता. तेव्हा 2 मुलं होती, देवकी आणि एकाऊस. देवकी उपोर झाली आणि त्याच नगरातला शूरसेन नावाचा सेनापती, त्या शूरसेनाचा मुलगा वासुदेव, त्या वासुदेवाबरोबर देवकीचं लग्न लागलं. लग्नाची वरात निघाली, चौकात आली आणि कृष्ण चरित्रामध्ये दुसरी आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कौसा, मानी हा बरवचा बोलण्याचा. 8वा आईचा पुत्र वदील तुझशी, ऐकोनी मानसी प्रधावला. त्या बहिणीचं लग्न एवढं आनंदाने मी पार पाडलं. त्या बहिणीच्या पुढे येणारा बाळ मला कदनकाळ ठरणार आहे. कौसाला वाईट वाटलं. खडग घेऊन माराया धावला, हात तो धरीला वसुदेवे. सांगितलं स्त्री हत्या करू नका, स्त्री हत्या करू नका. म्हणजे कशासाठी मारताय? म्हणजे हिच्या पुढे येणार 8वा बाळ माझा कदनकाळ ठरणार आहे. हिला जर ठेवली नाही तर मुलं जन्माला येणार नाही. एक काम करा, स्त्री हत्या करू नका, बंदीखान्यामध्ये टाका. जेवढी बाळं होतील एक एक प्रमाणे राजदरबारामध्ये उपस्थित करेल. आणि मग महाराज वासुदेव देवकीला बंदीखान्यामध्ये टाकलं. त्यांचा प्रपंच बंदीखान्यात चालू झाला. वासुदेव देवकीचा प्रपंच बंदीखान्यामध्ये चालू आहे. तुमचा प्रपंच कुठे चालू आहे महाराज? बाबा तुमचा प्रपंच कुठे चालू आहे? 4 भिंतीच्या आतमध्ये ना. वासुदेव देवकीला कुठे टाकली होती? बंदीखान्यामध्ये, 4 भिंतीच्या आतमध्ये. त्यांचे प्रपंच बंदीखान्यात ना. आपला कुठे? पहिला मुलगा जन्माला आला, पहिला मुलगा जन्माला आला, पहिला जन्माला पारेकरांसाठी मुलगा जन्माला आला, मुलगा जन्माला आला, मुलगा जन्माला आला. आणि त्या मुलाला पाहिल्यानंतर कौसाच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली. किती दुराचारी दुरात्मा मनुष्य असू द्या, पण लहान मुलाला पाहिलं तर अंतःकरणामध्ये दया निर्माण होते. आणि दया निर्माण झाल्यानंतर त्या कौसाला असं वाटलं, मला मारणं आठवं आहे, पहिल्याला मारून काय करू, मला घेऊन जा. इतर नारद मुनी आले आणि एक एक बाळ जर सोडत गेला तर दातुडीचं काल्याचं कीर्तन काही 4 वाजेपर्यंत होत नाही. पापाचा घडाच भरत नाही तर कौस मरतच नाही ना. नारद मुनी आले. कोण नारद? शब्द व्यवस्था आहे का? नारद. ज्यांनी घेतलेला निर्णय कधी रद्द होत नाही, या नाव नारद. ते म्हणले जोपर्यंत पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत मरत नाही. नारदाने सांगितलं, हे कौसा तुला मारणारा 8वा आहे, ही गोष्ट बरोबर आहे, पण पहिल्यापासून मोजलं तर हा पहिला आहे, पण उलट जर मोजलं ना तर 8वा आहे. कधी फिरून काही सांगता येत. आणि कौसाला खरं वाटलं. अशा पद्धतीनं 6 बाळं मारली गेली. इकडे क्षीरसागरमध्ये सांगितलं, शिशा म्हणले चला. नाही म्हणले, मागच्या अवतारामध्ये तुमच्या बरोबर आलो, 14 वर्ष वनवास, 14 वर्ष निराळे राहिलो, 14 वर्ष ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं. तुम्ही म्हटलं बस तर बसायचं, तुम्ही म्हटलं उठ तर उठायचं, सर्वस्व तुम्हाला अर्पण केलं, भरपूर दुःख सहन करावं लागलं. तुम्हाला 14 वर्ष वनवास होता, मला नव्हता, तरी सुद्धा मी तुमच्याबरोबर वनवासाला आलो. आता काय जमणार? भगवंत म्हणले, मागच्या अवतारामध्ये तुम्ही लहान होता, आता मोठं व्हा. तुम्ही बोलायचं, मी ऐकायचं. कृष्ण भक्त बोलतो महाराज. रामाच्या चरित्राचं करायचं आचरण, कृष्णाच्या चरित्राचा करायचा फक्त विचार, हरीच्या नावाचा करायचे उच्चार. म्हणून ज्ञानी माणसं म्हणतात जय हरी, एकच हरी, बाकी सगळी दुकानदारी. रामालाही आणि कृष्णालाही याच्यामुळे किंमत आहे ना. आणि त्याला जाणार, तो सगळ्या देवांचा देव आहे आणि त्याला जाण्यासाठीच परमार्थ आहे. बाकी इकडे तिकडे जाऊ नका, फक्त पुण्य होईल. विठ्ठल ट्रान्सफर करतो म्हणला. योग मायन तो गर्भ रेणुकाच्या उदरामध्ये ट्रान्सफर झाला. इकडे 8वा देवाचा नंबर 8वाच का? आपण सगळे माणसं मराठी,
आपली शाळा मराठी, आपला शिक्षक मराठी, आपलं पुस्तक मराठी. मराठीमध्ये जेवढे अंक आहेत, 1च्या अंकाला वरती गाठ, 2च्या अंकाला मध्ये गाठ, 3च्या अंकाला मध्ये गाठ खाली गाठ, 4च्या अंकाला मध्ये गाठ, 5च्या अंकाला मध्ये गाठ, 6च्या अंकाला मध्ये गाठ खाली गाठ, 7च्या अंकाला वरती गाठ, 9च्या अंकाला वरती गाठ, 10च्या अंकाला वरती गाठ, 8च्या अंकाला गाठ नाहीये, कारण तो सगळ्यांच्या गाठी सोडवायला आलता. तुम्हाला माहिती का, तुम्हाला मला 3 बंधामध्ये बांधले, मुलियांना बंध, उड्यांना बंधन, जालिंद्र बंध. हे 7 चक्र आहे. मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, नाभी चक्र, अन्वाद चक्र, विशुद्धी चक्र, अज्ञा चक्र, शस्त्रकार चक्र. याच्यामध्ये प्रवेश करायचा असेल 2 रस्ते, डावी नाडी, उजवी नाडी, इडा पिंगला एकवटती, तिन्ही बंद तुटती, साही पदर फाडती. चक्राची या मार्गाला जावं लागेल महाराज. आणि हे दोन्ही दिसाला मार्ग जरी असले तर पुढे गेले तरी दोन्ही एकच मार्ग आहे. आणि या रस्त्याला जो जातो ना महाराज, तो त्या सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त होतो. आपण सामान्याने महाराज, आपण जर विचारलं ना दातिवली गावामध्ये कोण श्रीमंत आहे, आपण लगेच दुसऱ्याकडे बोट करतो. तुम्हाला हेच माहित नाही, तुमच्या एवढा श्रीमंत जगात दुसरा कोणी नाही. सामान्य माणसाने महाराज आपण एवढं लक्षात ठेवायचं, आयुष्याच्या साधने सच्चित आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. भगवंताने तुम्हाला पूर्ण कृपा करून पाठवलेलं आहे महाराज. आणि जर या मृत्यू लोकांमध्ये येऊनही भक्ती करत नसेल तर ज्ञानोबा म्हणतात, देखोनी मनुष्यपणा जो न साधीर ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्भला ना पुच्छवी न गोपाई. माऊली म्हणतात, तो 2 पायातून बिना शब्दाचा गाडे म्हटला. कोण म्हटलं? शिंदे महाराज नाही. निधान लागले हाती. महाराज आपण किती भाग्यवान आहेत, मानवाच्या जन्माला आलो. नद्या निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देव होऊ जे म्हणती ते देवच होती, मग चित्ती कान धरावा. माऊली म्हणते, तुम्हाला देव व्हायचं ना, तुम्ही देवच होणार, फक्त चित्तामध्ये पीठ धरा. आमचं सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी बोलतच. 50 वर्ष झाली माळ करायचं तरी हे वेळावे आहेतच. विठाला शिल्लक आहे ना किती नाही, मग मनाची चंचलता होऊन देऊ नका. गोल्डन चान्स आहे. आणि म्हणून त्या स्थितीवरती अरुण तुम्ही राहावं याच्यासाठी परमार्थ आहे. हे कीर्तन प्रवचन कशासाठी? शिंदे महाराज म्हणले 50 वर्ष झाली तरी पोहांचे हिवे दावे आहेत, म्हणजे शिंदे महाराज कोणाशी वैर नाही. तुम्ही नीट राहावं हे माझं सांगण्याचं काम आहे. विठाल रात्री 12 वाजता मथुरेमध्ये 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. मथुरेमध्ये 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. बाबा सांगा ना काही, मी तुमचं आहे, मलाही थोडं थोडं सांगायचं आहे. विठाला शरण करते येतो. जीव शिवाचं ऐक्य म्हणजे काला, एका श्वासाला एकी नामस्मरण करणं. प्राण्याने आपण कुंभक झालं का मूळबंधाची गाठ सुटते, त्याला काला म्हणतात. तो गुरुकृपेने केला जातो.
दह्याला आहे एकत्र आले एकाला म्हणतात काला आणि अजून काला चालू आहे हा हरिनामाचा क्षणी काला वक्त्याने सांगायचं स्वतःने ऐकायचं आणि ते अंतःकरणामध्ये उतरायचं यालाही काला म्हणतात तर तुम्हाला काला कुठलं पाहिजे ते तुम्ही ठरवायचं कीर्तनकार येतो राम हे सांगतो रावणही सांगतो तुम्ही ठरवायचं कोणासारखं वागायचं चला आउटलाईन कट करतो मी मुद्द्याकडे येतो काला 8व्या जन्माला आला आणि तो बाळ रडायला लागला म्हणजे आई म्हणते बाळा लहान हो कृष्णा लहान हो बाळ जन्माला येतं ते एवढं मोठं कुठं असतंय का आई काहीतरी सुटणा करण्याकरता मी मोठा झालो हनुमान सांगितलं नंद राजाला काय करा मला उचला आणि कुठे घेऊन चला नंदाच्या घराला आणि ज्यांनी मायेला डोक्यावरती घेतली त्याची तिन्ही बंद चढले आम्ही रोज अभंग म्हणतो प्रपंच वसुरून चित्त तुझ्या पायी मोड वसरत चाललंय वाटत चाललंय म्हणणं वेगळं करणं वेगळं महाराज देवाला उचललं का तिन्ही बंद देवाला उचललं का तिन्ही बंद तुटले जातात वसुदेवाला भगवान पर्वताला उचललं टोपलीमध्ये घेतलं निघाले गोकुळला जायला निघाले मथुरेच्या गेटवरती आले मथुरेच्या गेटवरती एक पतिव्रता स्त्री जिच्या डोक्यात पदर आहे पतिव्रता स्त्री कोणाला म्हणतात ऐका जिच्या डोक्यात पदर आहे जिच्या कपाळावरती गंध आहे जे आल्या गेल्याचं करते आदर सासू सासऱ्याची ठेवते कदर जिच्या डोक्यात नेहमीच राहतो पदर तिलाच म्हणतात इंडियन मदर असं इंडियन मदर जळी बाबा आले तुम्ही पिठाला आणि ती मथुरेच्या गेटवरती आली वासुदेवाच्या समोर उभी राहिली आणि म्हटली राम राम जावई बुवा ती म्हणे माझी सासू इथे आलीच कशी माझ्या सख्या मेवण्याने माझ्या सासू सासरा बंदी खाण्यात टाकले माझी सासू इथे आलीच कशी आणि ही बाई म्हणते राम राम जावई बुवा टोपलीत आवाज आला राम राम मामी ही मागच्या जन्मातली शितीची आई पृथ्वी माता आहे त्या पृथ्वी मातेला कळालं माझा जावई राम आता राम राहणार नाही पुढच्या अवतारामध्ये कृष्ण होणार आहे आणि कृष्ण अवतारामध्ये माझ्या जावईने मला विसरू नये म्हणून आठवण करून द्यायला आली मी तुमची मागच्या जन्मातली सासू शितीची आई पृथ्वी माता आहे मामी चिंताच करू नका गोकुळामध्ये गेला तुमच्या नावावर पहिले माती खाईल कृष्णाने कोणाच्या नावावर माती खाल्ली माती खायची म्हणून खाल्ली नाही महाराज ज्या ती मंडप आहे त्या तिथं काहीतरी कारण आहे म्हणून कार्य आहे तसं माती खाल्ली याला कारण आहे त्या सासूबाईच्या आठवणीसाठी भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये गेल्यानंतर माती खाल्ली इकडे वसुदेव निघाले यमुना नदीनं पाहिलं पुढं चालला पुढं चालला पुढं चालला
यमुना माता दुभंगली गेली. ज्याप्रमाणे स्त्रिया आपल्या केसांचं भान पाडतात त्याप्रमाणे यमुना माता दुभंगली गेली. भगवान परमात्मा घेऊन मोकळामध्ये गेले. माया जन्माला आली होती. माया असून तिथं अंधार असतो. अंधार असतात तिथं लोक झोपलेली असतात. अज्ञान होतं. भगवान परमात्मा त्या ठिकाणी ठेवलं. मायाला उचलले, मथुरेला आले. इकडं कुटुंबामध्ये सकाळी काय झालं, नंदाची बहीण सुनंदा जागी झाली. ज्यांनी कृष्णाला पाहिलं त्यांची नावं बघा कशी आहेत. आपली नाव सुनंदा. नंदाची बहीण जागी झाली. नंदाची बहीण जागी झाली. दादाला मुलगा झाला, दादाला मुलगा झाला, दादाला मुलगा झाला. एकी डावी एकी पुढे, एकी डावी एकी पुढे, ज्या पाहायला गेल्यानं त्यांचा कार्यक्रम भेट, ज्यांचा पाहायला नाही त्यांचा कार्यक्रम विचारतात. दोन गवळणी कृष्णाला पाहायला गेल्या. गोला गंगा गवळ्याच्या नारी गेल्या होत्या नंदा घरी. आणि जसा पाहिला महाराज, जसा पाहिला गोला गंगा गवळ्याच्या नारी गेल्या होत्या नंदा घरी. बावरले बावरले मी हरी रे, अंडोईचा पदर समजायचा कार्यक्रम बरोबर आहे ना. कुवा जर समजायचा डोक्याच्या मीडिया बरोबर व्यवस्थित करायला लागला तर समजायची आकड्याची लाईट आहे. लाज भय शंका दुराविला मान, जो नमस्कार नमस्कार. आणि ज्याच्या दिवशीचं ऐक्य झालं त्याची लाज गेली, भय गेली, शंका गेली आणि तो मानाची अपेक्षा करत नाही. देव पाहोय असे गेलो. गोदा गंगा गवळ्याच्या नारी गेल्या होत्या नंदा घरी. आणि बावरले बावरले मी हरी रे, डोईचा बरं ज्यांच्या डोक्यावर येत्या पतिव्रता आणि ज्यांचा बरं खांद्यावर येत्या गोकुळच्या. आणि मग मला सगळीकडे आनंदी आनंद झाला. कृष्ण लाला मोठा व्हायला लागला. मात्र महाराज कृष्ण मोठा व्हायला लागला. तलवे तला हात तला हात टिकी
एक आहे मोराचा पीस आणि दुसरा आहे पावा. देवाला पावा फार आवडतो. पावा पूर्ण मोकळा आहे. मोकळी माणसं देवाला आवडतात. आणि पाव्याचं एक वैशिष्ट्य आहे, त्याला वाजवलं ना तरच वाजतो. कोण? आमच्या बिनकामाची. आणि जेव्हा पण वाजतो ना गोडच वाजतो महाराज. आणि असा पावा वाजवायचा कृष्ण भगवान परमात्मा. यमुनेचं धावणारं पाणी थांबायचं आणि मग गवळण जय कृष्ण. नको वाजवू कानोबा मुरली रे, तुझ्या मुरलीनं दानव हरली. नको वाजवू कानोबा जमिनीवरती पडलेले आनंद असो, लांडोरीने जर आपल्या मुखात घेतले जमिनीवरून तर तिच्या पोटी लांडोर जन्माला येतो. आणि मोर जर आनंदाने नाचायला लागला त्याचे आनंद असो, जमिनीवर पडायच्या अगोदरच वर्षावर जर लांडोरीने आपल्या जर मुखात घेतले तर तिच्या पोटी मोहर जन्माला येतो. मोहर अयोनी संभव असल्या कारणानं कृष्ण भगवानाला मोहराचं केस फार आवडतं. कृष्ण भगवान परमात्मा 11 वर्षाचं होईपर्यंत केस कापले नाही. 11 वर्षाचं होईपर्यंत शिवलेले कपडे परिधान केलेले नाही. 11 वर्षाचं होईपर्यंत कृष्णानं पायामध्ये चप्पल वापरली. असा कृष्ण भगवान परमात्मा फार लीलाधारी. एवढ्या चोऱ्या केल्या, एवढ्या चोऱ्या केल्या. एक चोरी सांगतो. आणि एकदा एका म्हाताऱ्या गवळीने कृष्णाला चॅलेंज केलं, कृष्णा तू फार मोठा चोर आहे ना, माझ्या घरी चोरीच करून दाखव. आता बाबा कृष्ण चोर आहे, पण कृष्ण काय चोरी करतो? मी सांगतोय, 1 मिनिट ऐका. तुमच्या बुद्धीला पटतं का? ज्याच्या वडिलाच्या 9 लाख गाई, किती? ज्याच्या वडिलाच्या 9 लाख गाई, तो दुसऱ्याचं दही दूध चोराला मोकळा होता. कृष्ण नक्की चोर आहे, पण कृष्ण चित्त चोर आहे. ज्याने कृष्णाने ज्यांचं चित्त चोरलं ना महाराज, ते भाग्यवान. कृष्ण चोर आहे, कवाड भ्रांतीचे वडले. जो नमस्कार बसू त्याला नक्की कळतं, अगोदर संसार करू का परमार्थ करू, सांगा मी काय करू. आणि एकदा गुरुकृपेने नमस्काराला लागला तर नक्की त्याला कळतं सत्य काय. कृष्ण पहिला दरवाजा उघडतो, कवाड भ्रांतीचे वडले, कुलूप मायेचे तोडले, शिंखे अविद्येचे फोडले तुझ्या या कृष्णे. कृष्ण आमचा आपण शिंकच फोडीत नाही. याचा असं होऊ दे, त्याचा तसं होऊ दे. अरे कृष्ण एकदा तरी फोड बाबा, विठ्ठल. मावशी म्हणलं आजच चोरी. किती वाजता? ए मावशी 9 ते 11 दरम्यान. कधी? मावशी काठी घेऊन दाराशी बसली. 9, 10, 11, 11:30. मावशी म्हणलं आता काही येत नाही. आणि जसे 11:15 वाजले तशी मावशी घरामध्ये झोपायला गेली. कृष्णानं सूक्ष्मरूप धारण केलं. सूक्ष्मरूप धारण केलं तर म्हाताऱ्या गवळींच्या घरामध्ये गेले. तिचा गोपाळ मुलगा आणि गवळण सुनबाई झोपली होती. त्या सुनबाईची विणी आणि गोपाळाची दाढी यांची काठ मारली. बाहेर निघाले. उघड्यामध्ये सगळ्यांना सांगून ठेवलं, उद्या सकाळी म्हाताऱ्या गवळीच्या दारासमोर सगळ्यांनी जमायचे. तिच्या घरातून सकाळी उद्या सोमवार निघणार आहे. आणि जशी पाठ झाली तशी गवळण उठली. मंडळी, गोकुळामध्ये सर्वात अगोदर गवळण उठते. हे तुमच्या नातुलीला सकाळी गवळी उठतो का? गवळण गवळी जर उठत असेल, नाही महाराज, गवळण उठते. याचा अर्थ आपल्या नातुलीला सुद्धा गोकुळच आहे. आणि जशी गवळण उठली महाराज, जशी गवळण उठली, विणीला धक्का लागला. अहो म्हणे तुम्हाला काय कळतं का? आणि मग त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. त्यांच्या लक्षात आलं माझी विणी आणि यांची
दाढी यांची गाठ मारलेली ती कृष्णाने मारली गाठ आहे महाराज. महाराज आमच्याकडे ब्राह्मण एकदाच सांगतो लग्न झाल्या ही तुझी धर्मपत्नी आहे एकदाच सांगतो, हा मरेपर्यंत विसरत नाही. एकदा सांगितलं ब्राह्मणाने मला ही तुमची धर्मपत्नी आहे, अजून मी विसरलो नाही. तुमचं कसं काय? आम्ही बाकी किती तत्वज्ञान सांगा, जे आमचं चालू आहे ते बरोबर. नको त्या गोष्टी आम्ही लगेच आमचं मन लगेच त्याच्यावर कब्जा करतो आणि चांगल्या गोष्टी मन आमचं स्वीकारित नाही. आणि मग महाराजांकडे काय झालं, दोघांनी भरपूर प्रयत्न केले. गवळी होता 4 फुटाचा, गवळी होती 6 फुटाची. तर जुन्या काळी वडिलांनी सांगायचं मुलांनी लग्नाला हो म्हणायचं. आणि मग महाराज तिच्या लक्षात आलं ही गाठ काही सुटणार नाही, मग तिने पदरवरती केला. त्या गोपाळाला आपल्या पडद्याच्या आड घेतलं, म्हणजे कडी उघडून शेजारच्या माणसाची मदत घेऊ. आणि जशी कडी उघडायला गेली, कडी उघडणार बहादर हादरत होते. कृष्ण मला बजाव गवळण गरगर फिरेन गवळी गवळण लागली करे. सगळ्या गावांनी वैतागल्या. एके दिवशी यशोदे मातेकडे आल्या, म्हणे 12:30 झाले, त्याला एकदा सांगून बघ, नाही तर आम्हाला मागच्या मागे जायला. ईश्वरे कृष्णाशी सांगावे गोपाळी राहावे का जावे. त्याला मग बाबा विचारले, एकदा तो तरी राहिला ना आम्ही तरी. आणि यशोदा मात्र कृष्णाला शाळेमध्ये टाकलं आणि भगवान परमात्मा शाळेमध्ये गेले. गोधने चालायला तो शारंग पाणी. तुमच्याकडे गुराखी आहे का गोपाळे? कृष्ण गुराखी नाही, डोक्यातली घाण काढून टाका. कृष्ण गोपाळ आहे. ज्याची गुरं पुढे चालतात आणि जो गुरांच्या मागे चालतो त्याला गुराखी म्हणतात. जो स्वतः पुढे चालतो आणि त्याची गुरं त्याच्या पाठीमागे चालतात त्याला गोपाळ म्हणतात. कृष्ण गोपाळ आहे. आणि मग महाराज गेले, गोधने चालायला गेले आणि तिथे खेळ चालू केले. हा मामा बोला, हा मामा
खेळ परदेशात आहे. अरे 5,500 वर्षापूर्वी आमच्या कृष्णाने खेळ काढला. अगं यशोदे तुझा हकाना यमुना डोही बुडाला खेळत होता चेंडू फळी चेंडू उडाला उठू तू मामा चेंडू लगोरा हे कृष्णांसाठी खेळ खेळले त्याला जवळ जीवलग मिळते त्याचा पेंड्या सांगितलंच पाहिजे. तर त्यांना असं होतं जवळ आलं का नुसतं भांडण आणि बाहेर गेले का तो एकमेकाबद्दल म्हणायचे तोले चांगला होता. बाहेर गेले हे एकमेकाबद्दल चांगलं म्हणायचं जवळ आलं का नुसतं भांडण करायचं. एका दिवशी कृष्णानं सांगितलं नाही कृष्णाला पेंड्याने सांगितलं नाही बा कृष्णा आता गाड्या मी नाही तुमच्या धनवादीला झालं काय येऊ नको कारण तर सांग काय येणार नाही बा कृष्णा आता गाड्या मी नाही तुमच्या धनवादीला. असाच एकदा गवल्याच्या घरी तुला चालायला गेलो रे गवल्यानं उठलेला मला हे पेंद्या अरे चोरी करायला गेल्यानंतर बोलायचं नसतं हे मी सांगायचं नाही बा कृष्णा झालं काय कारण सांग नको येऊ कारण सांग. तुम्ही सगळ्या मोठ्या पाटलाच ऐकू मी गरीबाच ऐकू तुम्ही जास्त घेता ना मला थोडं देता. पेंद्यानं फायनल केलं ते म्हणजे आता फायनल करावं लागलं 12-35 झाले. पेंद्यानं फायनल केलं कृष्णा सांभाळ रे सांभाळ आपल्या आनंददायी आहे. त्याची प्रतिमा जरी पाहिली तरी साधकाला आनंद होतो. असं आनंददायी देव म्हणजे कृष्ण आहे. आणि त्याची किती स्तुती करा हे चांबड्याचं तोंड किती बोलणार आहे. जे ते वेद मुके झाले मन पवन पांगुळले रतीविण मावळे रमेशाशी. देवाची स्तुती करता करता सूर्याला मावळावं लागलं मन पांगळं झालं वेद मुके झाले. पण असो भगवंताच्या चरित्रामध्ये खूप आनंद आहे. पण आनंददायी जीवन हे चरित्र ऐकल्यानंतर जर एवढा आनंद आहे तर त्या भगवान परमात्मा स्वयंभू जर तुम्ही अनुभव घेतला तर तो आनंद शब्दाने व्यक्त करता येत नाही. प्रेम भाव भक्तिभाव जीवभाव देहभाव अहमभाव सोहमभाव कोहमभाव हे अष्टसात्विक भाव उत्पन्न होतात महाराज. आणि तो ज्याला उत्पन्न होतात महाराज भाग्यवंत म्हणू द्या शरण गेले पंढरराया. अशांच्या आधी जवळ कृष्ण आहे. गोनाम इंद्रिय परिणाम समोर हे इंद्रुपी गोकुळामध्ये कृष्ण आजही आहे. तो आजही बासरी वाजवतो. फक्त त्या बासचा नाद आम्ही गुरुकृपेनं ऐकायला शिकलो पाहिजे. ज्याला कळलं भाग्यवान उपजून या पुढते येऊ काला खाऊ देई भात वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे एक मेघाले मोठी सुखे घालून बरी तुका म्हणे वरवंट बर्वे नीट उत्तम ज्यांच्या कृपाशीर्वाद आपण इथपर्यंत आलो. सगळे मिळून त्यांच्या नावानं जयघोष करूया.